म्हाताऱ्याला कोंडून घेतलं का इथं? आ? थांब आता यांच्याकडे बघतेच मी जरा काठी काढून सनी. अण्णा आता काय टोकरायला लागले? काय झालं? काय टेन्शन विषय काय डोक्या माग? लका नांदी हं? लोक हसत असतात ना रे गावातली माझ्या. का? का म्हणजे काय? अरे एवढी सरपंच पदाची तयारी केली आणि कुठं सरपंच झालो मी? ऐन टायमाला तोंडावर पडलो ना. हा, एवढा मोठा बापजी अण्णा. इज्जत गेली खन्ना खन्ना. ए, म्हणजे आबू ते तुमचंच वाक्य नाही कसं आहे? अरे पण ते हित म्हणणं गरजेचं आहे का? सिच्युएशनला बसला ना ते, परिस्थितीला फिट बसलो उगा. नाही नाही नांद्या, हं? आपण काहीतरी केलं पाहिजे. सरपंचीन बाई आहे ना, त्यांचा कमीपणा दिसला पाहिजे कुठंतरी. बरं काय करायचं विचार आहे अण्णा तुमचा? मला काय वाटतंय, हं? सरपंचीन बाई आहेत का, त्यांना आहे ना असं चार चौघात बोलता येत नाही, म्हणजे कसं भाषण देता येत नाही, ते अडखळत आहेत जरा. आपण आहे ना त्यांना मुद्दामून चार चौघात आहे ना भाषणाला उभं करायचं, म्हणजे त्या बोलताना अडखळल्या की त्यांचं हसू होईल, सगळी लोक हसतात ना त्यांना. लोक ना, हा. पण लोक पाहिजेत ना हसायला अण्णा. अरे मग तू नाही का? नाही, माझी जर हसायची सध्या सिच्युएशन नाही. कसं आहे, आवाज बारीक आहे ना सध्या. घसा एकदा ओला झाला ना, मग असा खळखळून हसन मग मी. एवढंच ना. हा. जा घरी जा माझ्या, एक पाण्याची बाटली आणि मीठ घेऊन ये आणि गुळ नका इथं. अण्णा कसं कळत नाही राव तुम्हाला? तसं नाही. मला सांगा अण्णा, जर गाडी बिघडली तर आपण गाडीत काय टाकतो? हा ते होय. हा, जा आईल घेऊन ये माझ्या गाडीतलं. हे अण्णा राव तुम्हाला काय कळनाच गेलं राव मी काय म्हणतोय ते. आता काय बोलतोय मग, सांग की नीट काढून मला. 30 रुपये द्या मला. म्हणजे तुला ते ऑइल पाहिजे होय? ती आईल. देतो बर का, दिलं. पण मोठ्याने हसायचं बर का एकदम तिथं. अहो, बघा तुम्ही असं दन्ना दन्ना हसतो ना मी. दान्ना दान्ना नाही रे, मग? खळखळून हसायचं. बरं तुम्ही म्हणतात तसं असतो, द्या 30 रुपये. हे घे. हा, बरं. आता मी काय करतो, हं. गावात जातो हं. आणि आहे ना शाळेतल्या पोरांना पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम ठेवतो. तिने काय होईल? अरे म्हणजे कसं आहे, तिथं पेन्सिल वाटप सरपंचीन बाईंच्या असते. सरपंचीन बाई तिथं आल्या का त्यांना मी भाषण करायला लावणार, आणि भाषण करताना अडखळल्या की तू हसाय चालू करायचं लगेच. हा बरं अण्णा, मी काय करतो पटकीने जाऊन जरा येतो टाकून. हा हा हा, त्यांचं हसू झालं पाहिजे बरं नाही, का. नाही, मग तवर येतो ना. चालतंय, जा मी येऊ का? पुढल्या तयारीला लागतो. हा, लागा लागा. अय वाट्या, हो बाबजी शेठ. वाट्या टिंगरे, सरपंच बाईचा पिये. सरपंच बाईंना म्हणाव, आज संध्याकाळी तुमची काय कामं असतील, आमदार खासदार मंत्री संत्री, ती सगळी आटपायची आणि आपल्या गावाच्या इथं यायचं. असं काय काम आहे पण तिथे यायचं? काय काम आहे? थोर समाजसेवक बापजी अण्णा ढवळे हा. यांच्याकडून पोरांना पेन्सिल वाटप आहे. मग आता तुम्ही वाट पाहताय, मग काय सरपंच व्हायचं काम आहे तिथं? गावचा कार्यक्रम आहे, गावच्या आद्य नागरिक सरपंच बाई पाहिजे ना तिथं, त्यांच्या हस्ते वाटप घ्यायचंय आम्हाला. असं म्हणा ना मग. हा, या त्यांना संध्याकाळी किती वाजता यायचं? संध्याकाळी यायचं आपलं 5-6 वाजेपर्यंत. बरं. त्यांना म्हणावं तिथं आल्यानंतर 2 शब्द भाषण बी करावं लागेल. साहित्य वाटपायचे, भाषण कशाला? साहित्य वाटू ना. अरे साहित्य तर दुकानदार बी वाटतो बाबा, सरपंच म्हणल्यावर भाषण बी करता आलं पाहिजे. टिंगऱ्या ले पुढचं बोलू नको बर का, नाही तर बापजी अण्णा हाणीन तुझ्या टिंगऱ्या खान्ना खान्ना. बापजी अण्णा तुम्ही जरा ऐका. सरपंच बाई आत्ताच सरपंच झाले, त्यांना कुठे जमणार आहे का भाषण? ते हळूहळू शिकतील, मग नंतर करतील भाषण. आता फक्त आपण साहित्य वाटप करू. ते तसलं आम्हाला काय सांगायचं नाही. सरपंच झालेत ना, मग भाषण करता आलंच पाहिजे त्यांना, नाही तर राजीनामा द्या म्हणावं त्यांना. नाही नाही सांगतो त्यांना मी. हा सगळा निरोप सांगायचा काय, आणि तू पण यायचं तिथं. चालते चालते. मी आता शाळेत चाललोय, हा. मुख्याध्यापकांची गाडी घेऊन त्यांना सांगतोय, हा. तू बी शाळेतल्या वर्गात जाऊन सांग सगळ्या पोरांना. चालते चालते. काय हा सांगतो. चल पळ. सरपंच बाई, सरपंच बाई. काय? बापजी शेठ नाही ना, गावात आहे ना पेन वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय आणि ते तुमच्या हातचे पेन वाटायचे म्हणते. होय. मग मी म्हणलं चालतंय. ते मला सरपंच व्हायला भाषण पण करावं लागेल. मी म्हणलं साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे, भाषण कशाला? ते मला नाही नाही, आता एक कार्यकर्ता आहे ना, एवढं मोठं काम करतोय तर सरपंच बाईचं भाषण झालंच पाहिजे. होय, भाषण करावं लागेल म्हणजे. हा. आता तुम्हाला तर माहिती
मला काय भाषण बिषण येत नाही. असं बोलायचं म्हणलं चार चौघात की असं घाबरल्यागत होतंय मला. म्हणून तर त्याने हा सगळा प्लॅन केलाय. तुम्हाला भाषण करता येत नाही, मग तुम्ही भाषण करायला गेलं की तुमचं भाषण चुकलं की लोक तुमच्या हसणार. होय. हा. आता पण आता सरपंच झाली म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी तर कराव्याच लागणार आहेत, हाय का नाही? करावंच लागणार ना. मला काय वाटतंय, आता घाबरून जमायचं नाही. मग आज नाही तर उद्या भाषणाची वेळ येणारच आहे माझ्यावर. हा. तर मग आजपासूनच सुरुवात करू. कसं बोलायचं असते, काय करायचं असते, तेवढं तुम्ही ना मला असं लिहून द्या. मग मी ते चालतंय. पाठ करते. हा. आपण प्रॅक्टिस करू. कुठं काय चुकतंय काय नाही ते बघा तुम्ही. हा. आणि मग करू प्रॅक्टिस आणि देऊ भाषण. चालतंय चालतंय. बसा मग 2 मिनिटात लिहून देतो. बर चालतं. मला बोलता येईल असं लिहा बघा. हा. हा? हा. हा. बरोबर एवढं बोलता रे बघा. हा. हा. ऐका. हा. इथं जमलेले समस्त ग्रामस्थ मंडळी आणि हे सगळे चिल्ले पिल्ले. हा. आलं? किलबिल किलबिल किलबिल. हा किलबिल. हा हा बरोबर बरोबर. पुन्हा पुन्हा हा. एकदा. इथं जमलेले सगळे ग्रामस्थ मंडळी आणि ही सगळी किलबिल. लय गाई गप्पा नका करू, असं निवांत बोला आणि जरा आवाज असा उच्चार स्पष्ट ठेवू द्या. घसाच कोरडा पडायला लागलाय. टेन्शन नका घेऊ, तुम्हाला जमणार, तुम्ही करा प्रयत्न करा. असं म्हणताय. हा. इथं जमलेली सगळी ग्रामस्थ मंडळी आणि ही सगळी किलबिल. तर बापजी शेटनी आज इथं गुचू नका डायरेक्ट सर सकाळ बोलत चला. जमणार तुम्हाला, जमणार सरपंच बाई. मी काय करते, हा. एकदा सगळं वाचून घेते मनातल्या मनात. हा हा. हा, ते आठवते. हा. आणि मग पुन्हा मोठ्याने बोलायचा प्रयत्न चालते करते. चालते चालते. हा? हा. कसं आहे सुनीलराव, तुम्ही माझं लहानपणीचं जोडीदार. आता गेल्या बारीनी माझ्या पुण्यामुळे तुम्ही सरपंच झाला. मी मन मोठं करून तुम्हाला संधी दिली. पण यावेळी कसं, मी सरपंच पदाची तयारी करायला आणि त्यात तुम्ही उभं राहिला आणि मधीच माशी शिंकायला, म्हणजे जागा राखीव निघायला एकच टाइम झाला. म्हणून पद हुकलं बरं का माझं. सरपंच होणं हा काय माझा उद्देश नाहीये. माझा उद्देश समाज सेवा करणे, समाजसेवकांना. असं का? जाऊ दे जागा राखीवच, पण 5 वर्ष मी मेहनत केली, गावात तेवढ्या योजना आणल्या, लोकांचे कल्याण केलं, त्याचं काय नाही का? अरे कशाचं कल्याण केलंय तू? मग? तुझ्याच्यानी काही जमलंय का? किती कामं केलीत मी. अरे काय काम हा, केली? ती पूर्ण झाली ना ती गोष्ट वेगळी, पण हा. घोषणा तर केली ना. अरे घोषणा काय, मग नुसतं भुकायचं म्हणलं तर अरे. कुत्रा बी भुकत आहे. घोषणा करणं सुद्धा लय मोठं काम आहे. अरे काम अशी करायला लागतात, या बापजी अण्णा आणि खन्ना खन्ना. हा, आज गावात कार्यक्रम ठेवलाय, ये जरा वेळानी. हे बघ, तू मागचं काय उन्हा दुन काढायचं नाही बरं का. आता सांगतो, एक तर माझं डोकं नाही जागेवर, 2 गडी आलेलं नाही, मला पडलं इथं शेताचं. उन्हा दुन काढणार नसेल तर येतो मी, पण काय कार्यक्रम काय? कार्यक्रम काय म्हणजे गावातल्या पोरांना हा. पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम आहे. पेन्सिल सरपंच बाईंच्या हस्ते येते उभी. सरपंच बाई वाटणार आहेत हा, पण कार्यक्रम मी ठेवलाय बर का. म्हणजे तुझ्यातर्फे. हा, तेव्हा मस्तपैकी कार्यक्रमाला यायचं, टाळ्या बिळ्या वाजवायचा आणि अशी कस काम करायला लागतात. तेव्हा लोक आपल्याला निवडून देतात, मतदान करतात. असं आहे का? हा, जरा शिक माझ्याकडनं आणि पुढच्या वेळी बघ जमलं तर कर तयारी, नाही तर आहेच बापजी अण्णा सरपंच होणार खन्ना खन्ना. असं का? हा, ये जरा वेळाने टाळ्या वाजवायला. येतो येतो, टाळ्या वाजवा. त्याला जर ह्यानी पेन्सिला वाटल्या तर लोक ह्याच कौतुक करतील. पुढच्या इलेक्शनला आपल्याकडे करून बघायचं बी नाही डुंकून. काय करावं बर, याला तोंडावर कसं पाडावं. हा, आयडिया. चला, तुला सांगतो तसं कर तू. हा. खोलीत बस, हा. उद्या सकाळी जायचं बाहेर. उद्या सकाळी जायचं, काहीच नाही करायचं. काय काय नवानच झालं तुमचं. खायला प्यायला सगळं ठेवलंय. खायला हा. पियाला ठेवलंय, हागाया मुतायला कुठे सगळं- जायचं रे? सगळं. हाय तिथं कोपऱ्यात सोय. सोय आहे का? हा. बरं. आणि हे बघ त्याच्यात कालवण आणि भाकरी. हा. हा? हा खायचा, आराम करायचा, उद्या सकाळी यायचं. हा? हा हा. हा.
बाबा ओ बाबा बाबा गावात कार्यक्रम आहे संध्याकाळी पेन्सिल वाटपाचा. असं काय? हा बापजी अण्णांनी ठेवलाय. अरे वा, हा मग जाऊ आपण. हा नक्की यायचं बरं का. अगदी टाळ्या वाजवायच्या जोर जोरात. अगदी. चालतंय चालतंय येऊ का मग. मग या. हा कोणी दार लावले, दार उघडा ना. मग त्याला कोंडून घेतलं का इथं? आ? थांब आता यांच्याकडे बघतेच मी जरा काठी काढून सनी. खुशाल कोणली म्हातारी गेल्यात बाहेर निघून. आ? अयो आवाज कुठून येतोय? का कोणलं घरात मला? अयो अयो. आकाशवाणी? थांब आता काठीच काढी तुमच्या काही एका बघतेच जराशी. आकाशातून बोलतोय काय कोण माझ्याशी? हा? आता खुशाल म्हातारी कोणली घरात निघून गेलं वरीच्या बाहेर पाहू काय तुमच्याकडे येऊन? उघडा दार. चोर बीर तर नाही ना घुसला घरात? नाही नाही एवढ्या दुपारचा काय चोर घुसल घरात? कोणतरी दिसतंय कोणतरी दिसतंय. कोणतरी दिसतंय म्हातारी कोणली घरात. अयो आज तू आज ये तू. थांब का कोणलं घरात मला तुम्ही बघितलं. कोणी मी कुठं चोर तुला कोणले कोणी कोणलं मग दार कोणी दावर घातलं. मला काय माहिती मी आवाज ऐकून इथं आलोय. आवाज ऐकून कोण कोण होतं मला सांगून थांब बघू दे मला. कोण होतं कोणी कोणलं मला तर मला सांग. नाव माहित नाही माझ्या कसं काय सांगू मी. आईला आता तुला नाव माहित नाही मला माहित नाही मग कसं काय कळणार कोणी कोणी कोणलं कोणलं मला घरामध्ये. बरं तू काय टेन्शन घेऊ नको आपण गावात जाऊ गावात कार्यक्रम पण याच तिथं तो तुला त्यांनी जुनी कोणला असेल ना तो नक्की येणार नक्की येणार का? नक्की येणार आपण तिथं त्याला शोधू चल 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 माझ्यासोबत चल हा चल तू ये सोबत. आईला म्हाताऱ्याला कोणून ठेवतात हा? लाज वाटली पाहिजे त्यांना म्हातारे त्यांना काय लाज वाटायची चांगली काठी काढी त्यांच्याकडे आता पगती जरा चल चल, सावकाश चल सावकाश चल हा. सावकाश सरपंचबाई उरका पटा टाइम होत आलाय. झाले झाले सगळं झाले. ह्या 2 ओळी राहिले तेवढे वाचून घेते एकदा पुन्हा. वाचा वाचा पटापटा वाचा. काय सरपंच बाई कार्यक्रमाला वेळेच्या आधीच हजर झाला आज. हा त्यांचे पीए पण आलेत. गोट्या टिंगरे टिंगरे. आता आलं ते सगळेच त्याच्यात. हा. काय आज कुठल्या आमदार खासदारांसोबत बैठक नव्हती ना? वती पण आणि केली पण. केली पण वय. हा. बरं आहे चला. चांगला कार्यक्रम केला बर का तुम्ही. मस्त उपक्रम आहे. हा. अहो समाजात वावरायचं म्हणल्यावर समाजसेवा करायच लागती त्याशिवाय नाव होतं का? बरोबर. आता झालाय तुम्ही राखीव जागेमुळे सरपंच पण शिकताना आमच्या बरोबर राहून या अशी कामं करायलाच लागतात. तेच शिकू. म्हणलं बघावं जरा आतमध्ये कशी तयारी झालीये बॉक्स बिक्स आणलेत का सगळे टेबल बिबल मांडून ठेवलेत का तेच बघायला आलतो. आम्ही आणायचं का तुम्ही आणायचं? अहो, आम्ही आणून बी ठेवलंय. हा मग आज सांगा ना मग. हा, मग त्याच्यामुळेच म्हणलं लवकर आता प्रथम नागरिक आहे ना गावचा. हा. मग प्रथम आपण यायला पाहिजे असं वाटलं म्हणून आलो. बरंय म्हणजे आमच्याकडून थोडक्यात शिकताय म्हणायचं चांगलंच तुम्ही. शिकतोय शिकतोय. चालतंय. अरे 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 काय करताय तुम्ही? कार्यक्रम कॅन्सल करा पहिलं. काय झालं? झालं. अहो, ऐका सरपंच बाई ती नितीन ढवळे माहिती का? हा त्याची म्हातारी गेली. अहो भाऊकीच आहे की तुमची. अहो, नाही माझी भावकी नाहीये ती. त्यांची भावकी वेगळी आमची वेगळी. अहो मी म्हणतो भाऊकी राहिली. आपल्या गावातली तर आहे ना, गावकरी तरी आहे ना. अहो गावकरी म्हणून काय अख्ख्या गावाचं सुताक मी धरू काय? तसं नसतं. असं गावातली व्यक्ती म्हटल्यावर आपली पण जबाबदारी की अशा वेळेस कुठले कार्यक्रम घेऊ नये. आपण एखादा धांगड धिंग्याचा कार्यक्रम असला तर ठीक आहे ह्यो आम्ही समाजसेवेचा कार्यक्रम करतोय पोरांना पेन्शिली वाटतोय. अहो बाबाजी एकीकडे म्हणता समाजसेवाचं काम करता दुसरीकडे अशा वाईट घटना झाल्यावरती तुम्ही कार्यक्रम घेता. कसं शोभतंय का तुम्हाला सांगा बरं मला. नाही. चांगल्यासाठी सांगतोय तुमचे मी. हा बरोबर आहे. हे काय बरोबर दिसणार नाही. आपण कार्यक्रम रद्द करू. पुन्हा कधीतरी घेऊ वाटलंच तर. अहो पण मी एवढं पेन्सिलचं बॉक्स आणून ठेवल्या जेवढी टेबल बिबल लावायला लावली तयारी केली एवढी. अहो, ती पेन्सिली पेन्सिली काय- काय सडणार आहेत काय? हा खराब थोडी होतात पेन्सिली पुन्हा वापरता येतील. अहो पण मी सगळं नियोजन केलं आज. बापजी शेठ तुम्ही थिर घ्या. आता आपण तो कार्यक्रम पार पाडू आणि मग बघूया. चला यो आहे ना कॅन्सल. चला लोक चला. तुम्ही सरपंचबाई, पुढं चला. व्हा, मी मागणी येतो जावा.
घ्या आलं वाराती मागून घोड. हे अरे कार्यक्रम कॅन्सल झालाय बाबा. अरे तिकडे जाण्यात काय अर्थ नाही आता. अरे तू कार्यक्रमात नाही रस्त्यात ये. अरे मी तुला कार्यक्रमात हस म्हणलो होतो, रस्त्यात काय हसतो. आता एक काम कर, जा तिथं आणि त्या सगळ्या पेन्सिलीचं बॉक्स फिक्स घेऊन ये माघारी. हसतय काय येडेवारी तू. काय येडबीड लागलं काय तुला. आता मला येड्यात काढायला लागला काय आता. झालं म्हणजे अख्खं गाव मला येड समजत होतं, हे बी येड समजायला लागणार आता. म्हणजे 30 रुपये गेले सकाळचे माझे. या बापजी अण्णा घरी जाऊन स्वतःच तोंड हाना, खान्ना खान्ना. बघितलं पाहिजे. चला पटकन सरपंचबाई. नाही तर काय. ओ सरपंचीनबाई, ओ सरपंचीनबाई, थांबा थांबा थांबा. आता काय. काय काय झालं? तुम्ही पण कशाला त्या बापजी ढवळीच्या नादी लागता. का? आता ती त्याची भावकीच आहे. हा, तेवढं आहे म्हणा. अशावेळेस कार्यक्रम करणे योग्य आहे का तुम्हीच सांगा. म्हणूनच रद्द केला ना अहो कार्यक्रम. त्याला राजकारणाची काय अक्कल आहे का. आयुष्यात कधी कुठल्या पदावर काम केलंय का. मला अनुभव आहे चांगला. है त्याच्या ना? नका नादाला लागू. नाही नाही हा ते आपलं तुम्हाला येड्यात काढतं आणि स्वतःच नाव करून घेतय. नाही. नाव त्याचं झालं असतं, तुमचं नाही. आता रद्दच केलाय की कार्यक्रम. जाऊन सावकाश बघू. चला आजी सावकाश चल. सरपंच बाई, हा, हे आजीला तिच्या घरात कोणतरी कुडून ठेवलं होतं बघा. कोंडून ठेवलं होतं. हा मी तिला सोडून आणलंय, ओरडत होती मोठ्या मोठ्याने. आज कोणी कोंडलं होतं. आता काय माहिती मला कोणी कोणलं होतं, मला दिसलंच नाही तर काय सांगून देणार नाही माया. तू येता येता काहीतरी मला म्हणली ना तात्या का काय, तात्याचं नाव घेतलं वाटतं तू. घेतलं असं देणार नाही, काय करावं मला कोंडून ठेवलं. तात्या ओ म्हणजे गो गो, हे. समोर तात्या आहे. हा आता वळखलं, आता वळखलं. बरोबर या माणसानेच मला कोंडलं होतं. नाही नाही, तात्या. कोंडलं नाही नाही नाही. मी म्हटलं गेली म्हणजे कुठेतरी गावाला गेली असं म्हटलं तुम्हाला. कोंडलं मला कडी लावून घेतली बाहेरून, मी आतून आडते तरी उघडी ना कडी. नाही नाही नाही, तात्या नाही आजी स्वतः सांगायला लागले तुम्ही अहो, कोंडलं मी म्हणून. कोंडलं ना असं नाहीच. पण ती मी म्हटलं गावाला कुठेतरी गेली असेल, तुम्ही अर्थ दुसरा काढला त्याला मी काय करू. तात्या राजकारणात एवढा खालचा थराला जावा नाही राव. एवढं खोटं बोलू नाही. आता त्यांनी कोंडून गेला. डोळ्याने पाहिलं म्हणतात आणि तुम्ही कुशाल खोटं बोलताय. म्हातारी काय कुठे गेली, सांगावं? कुठे गेली म्हातारी. म्हातारीला कोंडून घेतलं बाहेरून, कडी लावली म्हातारी, अशी अशी वाजी तरी कोणी आलं नाही. हे पोरगं हे आलं चुकीचं आहे. आणि यांनी दार उघडलं. मग अजय तू सुट्टी देऊ नको. सुट्टी नाही देणार. सुट्टी हा. कशी काय देईल? टाकाडी टप्पू. कोंडूनच टाकलं मला म्हणल्या. आज तू टाक, आज तू नाही, एक नाही, ठोका टाक. नाही, काठी नको टाकायला, पण तू खरं बोला. सरपंच बाई, आजीला न्याय भेटला पाहिजे. असलं जर होत असेल तर मग काय मला बी खपणार नाही. नाही नाही बरोबर आहे. आजी चुकून माकून झाला असेल, मी बोलते ना त्यांच्याशी. हा तुम्ही मी बोल- सरपंच बाई आहे ना, हा मग तुमचा तुम्ही न्याय करायला पाहिजे म्हाताऱ्या माणसांचा. आजी करणार मी न्याय. हा, कर मग. असं तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मी बोलते ना स्वतः त्यांना जाऊन. हम्म. हा, बरं आजी काळजी घेऊन. चल झालं आपलं काम, आता आपण जाऊ घरी. चल आरामात नाही आजीला. हा. हा. आता माझ्या लक्षात आलं. काय हो? त्या बाबाजी ढवळेचा कार्यक्रम आहे हा. ना, फेल करावा. तो कार्यक्रम होऊ नये हा. म्हणून सुनील पिवळेनी या आजीला घरात कोंडलेलं होतं. अगं, आलं का लक्षात. हा आत्ताशी लक्षात आलं. बरं जाऊ द्या, ते काही का असेना. आजचं माझं भाषण आहे ना, ते टळलं. पाठच होत नव्हतं अहो. अगं, मग यांच्यामुळे तुमचं भाषण cancel झालं. झालं एकदाच. उद्याच उद्या बघू पुढं.